बोलणाऱ्यानंतर झाल्यावर शेवट छत्रपती संभाजी महाराजांचं स्मृतीस्थळ वडूतुळापूर येथे गेल्या 20 वर्षापासून अखंड सेवा दिली आणि वडूतुळापूरच्या वैयक्तिक विकासासाठी ज्या काळामध्ये सोशल मीडियाचा एवढा वापर नव्हता त्या काळामध्ये वडूतुळापूर या ठिकाणी त्या समाधीस्थळाच्या विकासासाठी स्वतः सेवा देण्याचं काम ज्यांनी केलं। सुरुवातीच्या काळामध्ये CCTV बसवणं असेल, त्या ठिकाणची स्वच्छता मोहीम असेल, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून रोजनिशीची सेवा असेल, हे काम करण्याचं ज्यांनी गेल्या 20 वर्षापासून काम हाती घेतलं होतं। त्यानंतर इतर सामाजिक संघटनांना एकत्र करून वडूतुळापूर या ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम राबवून छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो इतिहास पुढे आणण्यासाठी ज्यांनी अखंडपणे 20 वर्ष तत्पर सेवा दिली। त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून ज्यांना सामाजिक क्षेत्राची प्रचंड आवड होती आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना छत्रपती शिवराय महासाहेब जिजाऊ आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत तमाम महापुरुषांचे विचार समाजात कशा पद्धतीने चांगले रुजले पाहिजेत आणि सामाजिक संघटना पुढे येऊन समाजाचं कशा पद्धतीचं भलं झालं पाहिजे यासाठी गेल्या 20 वर्षापासून अखंडपणे सेवा देणारे आणि कोपर्डी घटनेपासून जो मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला त्या लढ्याला आपला स्वतःचा कुठेतरी सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये असला पाहिजे, आपलं कर्तव्य समजून आपण या लढ्यामध्ये उतरलो पाहिजे ही प्रामाणिक भूमिका घेऊन ज्यांनी 2016 पासून कोपर्डी घटनेपासून मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला। त्याचबरोबर बार्शी तालुका असेल, पूर्ण पुणे जिल्हा असेल, या ठिकाणावरून जे शिवशंभू भक्त वडूतुळापूरला समाधीस्थळी जात होते त्यांची व्यवस्था असेल, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा जो ज्वलंत इतिहास आहे तो इतिहास असेल, तो इतिहास मांडण्याचा ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलं। त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी लढा सुरू झाला आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस मुंबईसाठी आंदोलनाला जात होते त्या आंदोलनाच्या वेळी वडूतुळापूरला असंख्य मराठा बांधवांची सेवा देण्याचं काम असेल, त्याचबरोबर मराठा आरक्षण चळवळीच्या माध्यमातून बार्शी तालुक्यामध्ये जी काही आंदोलनं झाली त्या आंदोलनाला आपल्या एडिटिंगच्या माध्यमातून प्रत्येक माणसापर्यंत ते आंदोलन पोहोचलं पाहिजे यासाठी गेल्या अनेक दिवसापासून झटणारे बार्शी तालुक्याचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाचा निष्ठांत सेवा करणारे, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे प्रसाद देटे यांनी मराठा आरक्षणासाठी काल आपलं बलिदान दिलं। हे बलिदान जरी योग्य पद्धतीने नसलं तरी या बलिदानाचा दखल ही सरकारने घेतलीच पाहिजे। गेल्या 6 ते 8 तासापासून बार्शी तालुक्यातील मराठा सेवक असतील, पुणे जिल्ह्यातील मराठा सेवक असतील, त्यांच्यावर प्रेम करणारे शिवशंभू भक्त असतील, त्यांच्या माध्यमातून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर वडू भागातील तहसील कार्यालय या ठिकाणी विविध मागण्या करण्यात आल्या की या मराठा सेवकाच्या बलिदानाची दखल शासनाने घेतली पाहिजे। पण मला बार्शी तालुक्यातील माझ्या बांधवांना सांगावं असं वाटतं की मराठा आरक्षणाबरोबरच त्या आपल्या मराठा सेवकाची अत्यंत आर्थिक चणचण फार मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि ती आर्थिक चणचण आपल्या परिवारातले आपले 3 अपत्य आपण तुम्ही आता पाहू शकत असाल, हा शाळेचा सीझन चालू झालाय, त्या 3 अपत्याचा आपण कशा पद्धतीने फी भरता येईल त्याच्यासाठी त्या माणसाची गेल्या अनेक दिवसापासून धडपड सुरू होती। गेल्या 4 ते 5 दिवसाखाली त्या व्यक्तीनं शिवसृष्टी येथे छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेतला। त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील अनेक शिवभक्तांशी त्यांनी आपला संपर्क करण्याचा प्रयत्न केला। काल रात्रीचा त्यांचा लाईव्ह व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला कुठंतरी असं वाटलं नसेल की हा माणूस काही तासानंतर अशा पद्धतीची भूमिका घेईल। एवढंच या माध्यमातून सांगतो की मराठा आरक्षणाची चळवळ असेल, सामाजिक क्षेत्रातील या संस्था पुढे जाण्याचा विषय असेल, या सर्वांसोबत आपण प्रत्येकाशी कुठेतरी वैचारिक कनेक्ट झालं पाहिजे। सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसणारी आपली भूमिका ही अंतर्मनातली भूमिका आपण कुठेतरी स्पष्टपणे एकमेकांनी ज्यावेळेस समजून घेईल त्याच वेळेस अशा पद्धतीच्या आत्महत्या रोखल्या जातील किंवा अशा पद्धतीचे बलिदान रोखले जातील। या संदर्भात सकल मराठा समाज बार्शी तालुक्याच्या वतीनं बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांच्याशी संपर्क साधून या मराठा बांधवाचं बलिदान हे राज्य शासनापर्यंत राज्य शासनाने याची दखल घ्यावी आणि या मराठा बांधवाच्या मागच्या कुटुंबासाठी एक मोठ्या प्रमाणाची आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी देखील सकल मराठा समाज सकाळपासून प्रयत्नशील आहे। त्याचबरोबर बार्शी तहसील कार्यालयाला उद्या सकाळी ठीक 11 वाजता एक निवेदन देण्यात येणार आहे की या मराठा बांधवाच्या
बलिदानाची दखल घेऊन राज्य शासनाने यांना तातडीची मदत द्यावी। पण ह्या सर्व गोष्टी होत असताना आपण मराठा आरक्षणासाठी किंवा सामाजिक कार्यासाठी बलिदान देऊन आपल्याला न्याय मिळणार नाही। तर आपल्याला न्याय मिळवत असताना योग्य पद्धतीचा लढा जो आता सुरू आहे त्या लढ्यामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे। पण ह्या लढ्यासोबत जे आपले कौटुंबिक अडचणी असतील, वैयक्तिक अडचणी असतील, त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्या मित्रपरिवारानं कुठेतरी एकत्र आलं पाहिजे। गेल्या वर्षी अशाच पद्धतीने बार्शी तालुक्यामध्ये 3 महिन्यामध्ये 56 आत्महत्या झाल्या होत्या। त्यावेळी देखील अशाच पद्धतीने युवकांची एक बैठक घेऊन आपण कशा पद्धतीने त्या आत्महत्या रोखल्या जाऊ शकतात यासाठी प्रयत्नशील होतो। त्याच पद्धतीचा प्रयत्न आता देखील झाला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाची दुर्दैवी गोष्ट तुम्हाला मी सांगतो की काल त्या मराठा सेवकाच्या तोंडून एक वाक्य गेलं, त्या वाक्यावर आपण खरंच विचार केला पाहिजे। कारण अनेक जणांबरोबर त्याच्याशी चर्चा झाली की आता ह्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठंतरी ओबीसी बांधव आणि मराठा बांधवांमध्ये जो आपापसात लढा निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो लढा हा विशिष्ट लोकांनी तयार केलेला आहे। कारण इतक्या दिवस आपण पाहू शकत असाल की मराठा आरक्षणाची मागणी कुठंतरी पूर्ण होत असताना ह्या लढ्याला किंवा ओबीसी बांधवांना पुढे करून मराठा आरक्षणाला विरोध करण्याची भूमिका गेल्या 6 ते 8 दिवसामध्ये कुठंतरी करण्याचा प्रयत्न केला आहे। ह्या भूमिकेकडे देखील सर्व समाज बांधवांनी दखल घेतली पाहिजे की आपला लढा हा फक्त आरक्षणापुरता राहणार नाही। येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक समाजावर ज्या वेळेस अन्याय होईल त्या समाजावरचा अन्याय दूर करण्यासाठी सगळ्यांनी एकवटलं पाहिजे। त्याच्यामुळं कुठेतरी ओबीसी बांधव, मराठा बांधव एकमेकाच्या समोर न येता समंजसाने ही भूमिका मिटली पाहिजे। राज्य शासनाने अत्यंत खालच्या पद्धतीने समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडतायत, ज्या काही समाजामध्ये हे वातावरण निर्मिती झाली आहे त्याकडे दखल या निमित्तानं घ्यावी आणि अशा मराठा युवकांना ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घ्याव्या। जर कालांतराने असंख्य युवकांच्या आत्महत्या झाल्या, असंख्य युवकांचे बलिदान झाले, त्यानंतर मदत देऊन, त्यानंतर आरक्षण देऊन काहीच उपयोग होणार नाही। कारण त्यांच्या लेकरापाळाला जर त्यांचा बाप नसेल किंवा त्यांच्या कुटुंबातला कर्ता धर्ता नसेल तर त्यांना त्या आरक्षणाची गरज नाही। कारण कुटुंब प्रमुख असल्याशिवाय त्या कुटुंबाला पुढे जाता येत नाही। या सर्व गोष्टीची दखल राज्य शासनाने घ्यावी आणि तमाम बार्शी तालुक्यातील सर्व जाती धर्मातील समाज बांधवांना एवढीच विनंती करतो की आपल्या परिवारातील, आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत आपल्याकडेच्या मित्र परिवारामधील ज्या युवकांच्या काही अडचणी आपल्या पद्धतीने आपल्याला दूर करता येतील त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावं। कारण कुठंतरी आत्महत्या झाल्यानंतर, कुठंतरी बलिदान झाल्यानंतर नुसतं सोशल मीडियावरती भावपूर्ण श्रद्धांजली टाकून आपला फोटो, आपण त्यांचा फोटो टाकून किंवा कमेंट टाकून आपलं कर्तव्य संपणार नाही। तर आपल्याला त्या कुटुंबासाठी, त्या व्यक्तीसाठी आपण काय करू शकाल यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे। या अनुषंगानं आपल्या बार्शी तालुक्यातील काही प्रमुख व्यक्ती आहेत की त्यांना या श्रद्धांजलीच्या निमित्तानं त्या मराठा सेवकाबद्दल किंवा समाजातील काही गोष्टीबद्दल बोलायचं आहे। त्यांनी समोर येऊन थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त। खरं तर ही घटना खूप वाईट घडलेली आहे। जेव्हा सकाळी 7 वाजता मोबाईल उघडून पाहिला आणि भावा तू चुकलास, मित्रा तू चुकलास अशा पोस्ट बघायला मिळाल्या आणि परत त्या रिपीट मी पाहायला लागले त्याचा बर्थडे आहे का आहे आणि अशा पोस्ट का पडायला लागलेत। नंतर लक्षात आलं की त्याने सुसाईड केलेलं आहे। खरं तर विजूदादांनी खूप चांगली गोष्ट सांगितली, पण मी माझ्या सर्वच बंधूंना सांगू इच्छिते की आपलं आयुष्य हे एका मोबाईलशी अत्यंत कॉन्टॅक्ट त्याचा झालेला आहे की आपलं पूर्ण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये पत्नी नसती, आपली आई नसती, आपले वडील नसतात, भाऊ नसतात, बहीण नसती, फक्त आपल्यासोबत हा मोबाईल असतो। आणि आपण जर पाहिलं एखाद्याच्या वाढदिवसाला 500 पोस्ट पडल्या आणि त्याला एक 25 प्रमाणे लाईक्स, 50 प्रमाणे लाईक जर पाहिले तर 25,000 लाईक त्या झाल्या। आणि आपण वास्तवात जेव्हा फिरत असतो रस्त्याने तर आपल्याला एक 50 जण सुद्धा हॅपी बर्थडे म्हणत नाहीत, 14 जण सुद्धा आपला केक कापत नाहीत, पण तरी सुद्धा आपण त्या आभासी जीवनात राहत असतो की मला 25,000 लोक माझे फॉलोअर्स आहेत, माझे लाईक आहेत। वस्तुतः कुणीही नसतं तर माझी ह्या युवक बांधवांना विनंती आहे की मी 2 दिवसाखाली त्याचा, आज मी पूर्ण त्याचं फेसबुक अकाउंट पाहिलं तर 2 दिवसाखाली मी त्याचा एक फोटो पाहिला की निशब्द तो फोटो पाहिल्याच असं मनात सरकन काहीतरी आलं होतं की हे काय प्रकार आहे की म्हणजे तो गेल्या 8 ते 15 दिवसापासून आपण आत्महत्या करायची ह्या मनस्थितीत होता। त्या दरम्यान तो बार्शीला येऊन भेटला, भगवंताचं दर्शन घेतलं, इथं भेटला, परत त्याने एक पोस्ट टाकली पांडे चौकात चहा प्यायला येतोय तुम्ही या। त्याला बरेच जण भेटायला गेले, त्याच्या निशब्द फोटोला सुद्धा 1 नंबर, कडक भावा, छान भावा अशा कमेंट्स गेल्या। म्हणजे आपण आपल्या भावना इतक्या बोथट झाल्या की आपण कुणाला समजून घेऊ शकत नाही किंवा आपण विचारू शकत नाहीत की बाबा तुझा काय प्रॉब्लेम आहे, तू असं निशब्द का
अशी का पोस्ट टाकली, ह्याचं कारण फक्त मोबाईल आहे. तर मला माझ्या भावांना विनंती करायची आहे की आपल्या पत्नीला जर आपल्याला बोलायला, आपली पत्नी ही आपली अर्धांगिनी असते, तिला उठवून सांगा झोपेत नाही की माझ्या मनात असा वाईट विचार यायला लागलाय, तुम्हाला म्हणजे माझ्या व्यक्त व्हा, कुठंतरी बोला, की जेणेकरून ती तुम्हाला तो क्षण, तो अर्धा मिनिट, 3 मिनिट, 2 मिनिट तुमच्या आयुष्यातला टाळू शकेल आणि तुम्हाला पुन्हा जीवन मिळू शकेल. नाही तर मग आपल्या आईला आठवा, जिच्या पोटामध्ये तुम्ही आलात, अशी भावना तिला जेव्हा निर्माण होती की ती जेव्हा गरोदर आहे आणि मला बाळ होणार आहे, तर ते बाळ होणार आहे ही भावना तिच्या मनात निर्माण झाल्यापासून मी ह्या मुलाला कशी मोठं करेल, मी कशी शिकवेल, मी याच्या काय करेल आणि हा माझ्या म्हातारपणात माझा कसा आधार असेल किंवा माझं आयुष्य हा कसं समर्पक करेल, त्यासाठी ती 9 महिने त्या बाळाला आपल्या पोटात वाढवत असते. कमीत कमी त्या आईला आणि त्या बापाला तरी उठवा आणि म्हणा की मला माझ्या मनात असे वाईट विचार यायला लागलेत, माझ्या मनात ही कारण प्रसादचं पाहिलं तर आजच्या दिवस पोस्ट पडणार आहे, श्रद्धांजली वाहणार आहे, परवा दिवशीपासून त्या माऊलीला आणि तिच्या मुलाबाळांना कोणीही विचारणार नाही. आपण मदत करू, 5 लाखाची 10 लाखाची मदत करू, पण त्यांच्या आयुष्याचं काय, त्यांच्या बापाचं काय. त्यामुळं प्रत्येक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी, अण्णासाहेब पाटलांनी जेव्हा आत्महत्या केली तेव्हा मार्ग नव्हता, पण आज आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहे आणि जे ते मनोज जरांगे पाटील सारखा खंदा आपल्या सोबत आहे, आपला नेता आहे, तेव्हा आपल्याला नक्कीच ह्या 2-3 महिन्यात आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे असं कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नका. आज श्रद्धांजली वाहिलाही शब्द नाहीत, सकाळपासून म्हणजे अगदी काहीतरी वाईट घटना खूप घडलेली आहे. तर सर्वांना विनंती आहे की असं कुठलीही गोष्ट करू नका. आपला मराठा सेवक म्हणजे खरं म्हणजे 20 वर्षापूर्वी त्यांनी शंभूराजी युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून बार्शी शहरामध्ये समाजकार्याची सुरुवात केली होती. त्या टायमाला सुनील बाप्पा मोरे हे सगळे आणि संभाजी ब्रिगेड रावसाहेब हे सगळं त्या टायमाला सुरुवात झाली होती. त्यावेळेस त्यांचा आजच्या म्हणजे प्रचंड असं संभाजी महाराजांवरती त्यांचं इतिहासावरती प्रचंड असं प्रेम होतं त्यांचं. त्यांनी काय कालांतराने परत पुण्याला गेले कामाला. पुण्याला कामाला गेल्यानंतर सुद्धा त्यांनी तिथं त्यांचं काम त्यांनी सोडलं नाही. एक समाजाची कास धरणारा माणूस, समाजाचं काम करणारा माणूस कसा असेल तो प्रसाद अण्णा देठेसारखा आहे. कारण मी सुद्धा त्याला स्वतः 20 वर्ष साक्षीदार आहे. कारण त्याने माझ्यासोबत काम केलं. मग त्या टायमाला आमचे ते लपोजी भैया जाधव असतील, दत्ता पुजारी असतील, बाकीचे सगळे जे सहकारी होते, त्यावेळेस त्यांनी शाखा काढली होती शंभूराजी युवा क्रांती संघटनेची. त्या टायमाला आम्ही मराठा आरक्षणाच्या माध्यमातून रस्ता रोको केला होता, बार्शीला मोर्चे काढले होते. त्या सर्व कार्यक्रमात ते सक्रिय होते. आणि नंतर कालांतराने त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी बिकट असल्यामुळे ते पुण्याला गेले. पुण्याला वाघोली येथे त्यांनी मुक्काम केल्यानंतर सुद्धा ते सारखे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असायचे. वडूळ बुद्रुक या ठिकाणी, ते तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं त्यांनी जे काही कार्य आहे, त्यांनी सुरुवातीला तिथं रोजची रोज दिवा तेवर ठेवणे किंवा रोजची रोज तिथं कार्यक्रम घेणे, सर्व संपूर्ण पुणे जिल्ह्यातले आमचे ते संतोष शिंदे हे सगळे त्यांनी सुरुवातीला एकत्र केले. जे भांडारकर या जे कार्यालयातले जे कार्यकर्ते होते पुण्यातले, यांना सर्वांना एकत्र करून त्यांनी एक समाजाचं काम एक नवीन पद्धतीनं चालू केलं. त्या टायमाला सोशल मीडिया जास्त नसायचा, परंतु आमच्याकडे अण्णा देठेकडे सोशल मीडियाचा जास्त हत्यार असायचा. तो जास्त सारखा सक्रिय राहायचा. तो फेसबुकवर सक्रिय राहायचा, व्हॉट्सअपवर सक्रिय राहायचा, तो प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करायचे. आणि असं करत करत त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आसपासच्या भागामध्ये त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने मांडला होता. कारण तुम्हाला आम्हाला माहिती आहे 20 वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजाबद्दल पण इतिहासामध्ये कसे वाद होत होते. ते वाद आम्ही मिटवायचं काम त्या टायमाला करत होतो. ते वाद मिटवायचं काम करत असताना सुद्धा आम्हाला काही समाजातनं काही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या. त्या प्रतिक्रिया आम्ही हाणून पाडायचो. परंतु कसं असतं, आता हे काय समाजासाठी जी वाहून घेणारे लोक असतात, यांना परिवारापेक्षा समाज खूप प्रिय असतो. परंतु काही लोक आपल्या समाजातले यांना कमी लागतात, त्याच्यामुळे हे लोक मागं पडत जातात. परंतु तसं न करता माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की बाबा मराठ्याची आज जेवढी इथं तरुण पोर आहे ती, याच्यामध्ये मला वाटतं जवळजवळ 70-80% तरुण पोर आलेले. आज फक्त तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की आम्ही त्याच्यातनं गेलेलो आहे. तुम्ही इथून पुढे आत्महत्या हा त्याच्यावरती पर्याय नाहीये. कुठल्याही गोष्टीवरती आत्महत्या हा पर्याय नाहीये. तुम्ही वेळ पडली ना तर पुढच्याची हत्या करा, पण आत्महत्या करू नका. हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण दिलेली आहे. गनिमी कावा असतो, गनिमी कावा करून आपलं काम करणं. ज्या पद्धतीने आज संघर्ष होता, मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा लढा लढतायत, त्यांना खीळ बसवण्यासाठी काही ओबीसीकडनं आरक्षण होत आहेत. आंदोलन होणार आहेत, विरोध होणार आहे, भांडण होणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण ह्याला तुम्ही आत्महत्या केली म्हणजे ह्याला दुसरा काहीतरी पर्याय असा नाही. एक कुटुंबाची जबाबदारी असते. आपल्यावरती कुटुंबाची जबाबदारी पडल्यानंतर आपल्याला कुटुंब सांभाळून समाजकार्य करायचं असतं. कारण आज आपण बघतोय मराठा आरक्षणाचा लढा किती तीव्र पद्धतीने चालला. आपले बार्शी तालुक्याचे आमदार
राजभर त्यांनी स्वतः जाऊन परवा मनोज जरांगे पाटलांची गाठ घेतली, भेट घेतली, त्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी संवाद करून ते एक मराठा आरक्षणाचा विषय जवळजवळ 80 ते 85% माध्यमातून सुटलेला आहे आणि ओबीसीचे प्रमाणपत्र, कुणबीचे प्रमाणपत्र मिळायला लागलेलं. असं कुठेही वाटलं नव्हतं की प्रसाद अण्णा येते रात्री लाईव्ह झाल्यानंतर 9-9:30 वाजता काहीतरी माझ्या अंताने ते लाईव्ह झाले होते. असं कुणालाही वाटलं नव्हतं की ही स्वतः आत्महत्या करतील म्हणून, कारण ती स्वतः म्हणायचे जर कुणाची आत्महत्या झाली तर आमचा विषय निघायचा, आत्महत्या केली यार म्हणायची, काय अन्यायाची काय असली काही गरज आहे, आत्महत्या करत असतात का, हा स्वतः म्हणायचा. आणि माझ्या अंदाज एक 15 दिवसाखाली ते इथं आले, शिवसृष्टी बघितली, त्यांना शिवसृष्टी आवडली, ते स्वतः कुटुंबासहित आले होते. त्यांना 3 मुलं आहेत, 1 मुलगी आणि 2 मुलगा असा त्यांचा परिवार आहे. ते स्वतः आले, आल्यानंतर पुन्हा ते तुळजापूर, येरमाळा, भगवंत ते सगळं दर्शन करून ते गेले. आणि आता त्यांनी परत अजून एक नवीन काय प्लॅनिंग केलं होतं, समाजाचं कार्य कसं करायचं, काय वाढवायचं, तिथं हे सृष्टीचे सगळे फोटो वगैरे काढून तिथं संभाजी सृष्टी अजून मोठ्या पद्धतीने तुळजापूर या ठिकाणी करायची अशी आमची चर्चा व्हायची सारखी. परंतु असं वाटलंच नाही. सकाळी जेव्हा 10 वाजता कळलं की अशी बातमी आल्यानंतर खूप वाईट वाटलं, कारण 20 वर्ष जवळजवळ 20 वर्षापासून तो माझ्यासोबत काम करत होते. म्हणजे जवळजवळ याला अजून बरेच उदाहरण आहेत. आता इथं ती शिरीष अण्णा यांना माहिती आहे, आम्ही तिथं शाखा काढल्या होत्या शंभूराज युवा क्रांती संघटनेची, त्यावेळेचा तो कार्यकर्ता आहे. त्यावेळी त्यांचं लग्न पण मला वाटतं नुकतंच झालेलं असं. म्हणजे काही वेळेस आठवत पण नाही. तो इतक्या वर्ष जुना काम करणारा माणूस सुद्धा आज आपल्यातनं सोडून गेला. फक्त माझ्या मराठा समाजातील बांधवांना, तरुण बांधवांना एवढीच विनंती आहे की आत्महत्या करू नका. आत्महत्या हा याच्यातला पर्याय नाहीये. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय हा गेले 60, 70, 50, 40 वर्षापासून चालू आलेला आहे. पंजाबराव देशमुखानंतर हा आरक्षणाचा विषय बंद पडलेला होता. तो आता कुठेतरी आपण या 20 वर्षांमध्ये उचललेला आहे. तो आज मनोज जरांगे पाटीलच्या माध्यमातून आज आपण जवळजवळ सक्सेसच्या मार्गावर आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आत्महत्या करू नका. तुमच्या कुटुंबाचा विचार करा, स्वतःचा कुटुंबाचा विचार करून. शेवटी कसं आहे, आज तुम्ही ताईने किंवा सगळ्यांनी सांगितलं की फॉलोअर्स एवढे तेवढे काय उपयोग नसतो. शेवटी समाज हा समाजासाठीच असतो. त्याच्यामुळं आपली पण सर्वांची जबाबदारी आहे की इथून पुढे आपण त्यांना श्रद्धांजली तर आज वाहणारच आहे, परंतु कायम आपण एक लक्षात ठेवूया की त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करता येईल. ह्या उद्देशाने प्रत्येकाने आपण आपल्या पद्धतीने करूया. आणि प्रत्येकाने आपल्या समाजातल्या 4 पोरांना जरी सांगितलं जे समाज कार्य करतात की बाबा काही वेळ येऊ दे, कशीही वेळ येऊ दे, पण तू आत्महत्या करू नको. काही जरी झालं तू डिस्टर्ब झाला, कारण काय झालं आता एक नवीन प्रकारे ट्रेंड झालं. शेकडो पोरांनी आपल्या आत्महत्या केल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी. अण्णासाहेब पाटलापासून चालू आलेला आहे, पण त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. अण्णासाहेब पाटलांनी एक शब्द दिला होता सरकारला की माझी जर 24 तासाच्या आत यावेळेस जर माझी जर मागणी मान्य झाली तर मी स्वतःला आत्महत्या करीन. असं त्यांनी काय त्यांचं त्यावेळेस झालंच नव्हतं, कारण आम्हाला काही ती परिस्थिती वस्तुस्थिती समाजासमोर अजून आलेली नाही. परंतु त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली हे मात्र सगळ्या समाजाला सर्वश्रुत आहे. त्याच्यामुळं त्यावेळेस नंतर जे आजपर्यंत शेकडो पोरांनी मराठा समाजाच्या आत्महत्या केल्या. त्यामुळे इथून पुढं आत्महत्या हा करू नका ही माझ्या सर्व तरुणांना बांधवांना विनंती आहे. आणि मी बार्शी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने प्रसाद अण्णा जेटे यांना विनम्र श्रद्धांजली वाहते. असलेले प्रसाद जेटे यांचं जे निधन झालं ते खूप धक्कादायक आहे. सुरुवातीला त्याला मी श्रद्धांजली अर्पण करतो. मी भाषण करणार नाही, फक्त काही गोष्टी सांगितल्या खूप बारकाईनं तुम्ही ऐका. मला मी कळकळीचं दरवेळेला मी सांगतो. उर्दू शायरची एक अतिशय सुंदर शायरी आहे की ये जिंदगी एक आनी जानी है, जो आकर जाता नहीं वो बुढ़ापा है, और जो जाकर फिर कभी आता नहीं वो जवानी है. की किती जरी तुम्ही वाट पाहिली तरी ती तारुण्य पुन्हा पाठीमागं तुम्हाला कधीच मिळणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मला अतिशय स्पष्टपणे जाणवली की जात जातीपर्यंत पोहोचली, धर्म धर्मापर्यंत पोहोचला, माणूस माणसापर्यंत पोहोचायचा प्रवास मात्र अजून शिल्लकच आहे. आणि जोपर्यंत माणूस माणसापर्यंत पोहोचायचा प्रवास पूर्ण होणार नाही की तोपर्यंत हात देण्याच्या कालखंडामध्ये खांदे देण्याची वेळ येणार. या सगळ्या गोष्टी हा उलट्या पद्धतीने सुरू आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट मला अशी जाणवली की मी प्रत्येकाला माझा सुरुवातीला भेटला की प्रश्न असतो. पेट्रोल पंपावरचा जरी पोरगा असला, गणेश असू द्या, तो पप्पा असू द्या, कुणी असू द्या, सगळ्या पेट्रोल पंपावरच्या पोराची नावं मला माहिती आहे. जाते आता मी एकटाच असेल त्यांना बोलणार आणि त्याला पहिला प्रश्न माझा असतो की तुझं कसं चालू आहे. तर तो म्हणतो सर मस्त चालू आहे. आता मला असं वाटायला लागलं की हे उत्तर आल्यानंतर खरं काळजीचं उत्तर आहे माझ्या दृष्टीने. कारण मी प्रसादला ज्या वेळेला विचाराय तू प्रसाद कसं चालू आहे, सर एकदम मस्त चालू आहे. म्हणजे संघर्ष हा दोन्ही ठिकाणी चालू आहे. एक बाहेरचा संघर्ष आणि एक आतला संघर्ष आहे. बाहेरचा हा सगळ्याच्या डोळ्यासमोर आहे, आतला जो संघर्ष आहे इकडे तो मात्र बाहेर यायला तयार नाही. आणि आतून अनेक माणसं कोलमडलेली आहेत, कोसळलेली आहेत, तुटलेली आहेत.
आणि ही तुटलेली माणसं जी आहेत ना, बाहेर मॅडमनी सांगितल्या पद्धतीने, विजयनी सांगितल्या पद्धतीने की बाहेर अतिशय चांगल्या पद्धतीने चेहरा दाखवायचा प्रयत्न करतात आणि आतून मात्र ती कोसळलेल्या अवस्थेमध्ये आहेत. आता आतून कोसळलेली माणसं इतक्या दक्षपणे ओळखायला यायला हवी आहेत, कारण आंदोलन होत राहणार आहे, संघर्ष हा चालू राहणार आहे. मात्र ज्या वेळेला या संघर्षाच्या, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर किंवा एखाद्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर एखादा तरुण असा अचानक दिवा विजल्यासारखा निघून जातो, त्यावेळेला अतिशय मनाला चटका लावणाऱ्या काही गोष्टी असतात. आणि प्रसाद देठाच्या बाबतीमध्ये ती जी गोष्ट झाली, किती वेळेला त्या प्रसादशी बोलणं झालं. मी सगळ्या पोरांशी बोलतो, सातत्याने बोलत राहतो आणि मला खरंच काळजी वाटायला लागली की मला आता उत्तर असं अपेक्षित आहे की कसं चाललंय, तर थोडीशी अडचण आहे असं उत्तर देणारा मला खरा वाटायला लागलाय. कारण तो खरा आहे, तो त्याचा संघर्ष करण्यासाठी, तो त्याच्या प्रश्नाच्यासाठी तो समर्थ आहे. कारण हे जर अशा पद्धतीने जर माणसं निघून चालली तर या जगात ज्याला त्यांनी आणले त्या माणसांना मात्र रस्त्यावर यावं लागणार आहे आणि मग त्यांचा दोष काही नसताना त्यांना येणाऱ्या संघर्षाचं तोंड द्यायला लागणार आहे. आणि विजयरावनी, मॅडमनी सांगितलं, अण्णांनी सांगितलं ह्या सगळ्या पातळींवर की आत्महत्या हा पर्याय नाही. आपण 1000 वेळेला म्हणतो आत्महत्या पर्याय नाही. अकॅडमीमध्ये आपण बैठक घेतली, परंतु बैठक झाल्यानंतर पुन्हा 3 महिन्यांनी माझ्याकडे, अजून सुमितला माहिती आहे की पुन्हा माझ्याकडे परवा पोरगा आला एक रात्री, मला 11:30 मेसेज आला की सर तुम्हाला भेटायचं आहे, मला आत्महत्याच करायची वाटायला लागली. मी चक्रावूनच जातो असं ऐकलं की हे कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी काय म्हणत येतात काय मला कळत नाही. आणि जर समजा प्रश्न कुठलाही नेमका प्रश्न गवसत नाही की जीव संपवणं हे बिलकुल म्हणजे जे धाडस मरणासाठी लागतं कधी, त्याचं तेवढंच धाडस जर जगण्यासाठी दाखवलं कधी माणूस यशाच्या शिखरावर पोचेल. मरणासाठी प्रचंड धाडस लागतं आणि एवढंच त्याच्यापेक्षा 25% धाडस फक्त जगण्यासाठी दाखवायचं आहे. की जगण्यासाठी धाडस ही तरुण पोरगा दाखवत नाही. आणि मला मॅडमचा मुद्दा खूप आवडला की तुम्ही उठवा बायकोला शेजारी झोपलेलं, की मला जरा थोडंसं अस्वस्थ होतं, मला कशा तरी पद्धतीने मला वेदना होत आहेत आणि मला आता काहीतरी व्हायला लागले, मला त्या जगापासून खाली बाजूला व्हायला लागले असं काहीतरी म्हणा. आणि तीच माणसं उमरेशातली करेल. परंतु मला असंही लक्षात आलं की माणसं बाहेर जिंकलेत, घरात मात्र हरत चाललेत आणि घरात हरलेला माणूस जो आहे ना तो माणूस खऱ्या अर्थानं आतून कोसळलेला असतो. म्हणून माझी सगळ्याला सांगणे आहे, विनंती की तुम्ही बाहेर किती हारा चालेल, घरात तुम्ही जिंकत राहण्याचा प्रयत्न नेहमी करा. जोवर तुमच्या घरातली माणसं तुमच्या सोबत आहेत ना तोवर तुम्ही कुठे सुद्धा हरणार नाही. आपण घरातल्या माणसांच्याकडे दुर्लक्ष करायला लागलो आणि बाहेर इतक्या ठिकाणी नमस्कारांची अपेक्षा फिरतोय. आता सुमित नागतेड किती आहे की त्याच्यासमोर 2-3 घटना आहेत. एक तर माणूस असा आला की मला आत्महत्याच करायची आहे, मी म्हटलं मी बाहेर आहे तर पुढे ये, तर म्हणला मी पुढे आलो तर मी येऊ शकणार नाही, पुढे मी तुमच्या ऑफिस पशीच थांबतो. सुमित त्याचा साक्षीदार आहे. पण हे कशासाठी मला काही लक्षातच येत नाही, का विचार हा येतो. याची 2 कारणं आहेत. एक तर आपलं जे रेंगाळणं आहे ना ते आपण फक्त माणसात आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय, आपण माणसांच्या जवळ बिलकुल नाही. आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण अशांत आहोत. आपण ढवळलेल्या उसळलेल्या सागरासारखे आपण अशांत आहोत आणि हे अशांत असलेला सागर जोपर्यंत शांतता स्थिरतेच्या बिंदूवर येणार नाही इकडे तोपर्यंत तुमच्या मनाला शांती होणार नाही. विजयराव तर मध्यंतरी लोणावळ्याला गेले होते. मी असं म्हणेन की तुम्ही जितका याच्यावर रेंगाळताय कधीतरी महिन्यातून आठवड्यातून 1 दिवस असा काढायला हवा. म्हणजे त्याच्या व्हिडिओमध्ये काही 2-3 वाक्य तुम्ही जर ऐकले असतील, मी पण तो व्हिडिओ ऐकला, तर एक गोष्ट मला खूप आवडली. तो असं म्हणाले की सगळ्या जातीची धर्माची सगळ्या जातीची माणसं मित्र माझे, सगळ्या जातीतले सगळ्या पंथातले मित्र माझे आणि डोळ्याला झोप नाही. संघर्ष चालू आहे, आंदोलन इकडचा आंदोलनाचा संघर्ष चालू आहे, इकडं अंतर्गत संघर्ष चालू आहे. म्हणजे 2-3 गोष्टी आहेत की तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही आणि ज्या वेळेला झोप मिळत नाही ना त्यावेळेला निराशा वाटायला येत असते. माझं मत असं आहे सगळ्या तरुणांना असं सांगणं आहे, कुठल्याही जातीतला धर्मातला पंथातला असू दे, फक्त एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण आईच्या हस्ते चिवचा आणि कावचा घास खाल्लेला आहे. एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. कारण चिवचा आणि कावचा घास खाऊ घालणारी आईचा हात जर रिकामा राहिला ना तुमच्या या जगात येण्याला काहीच अर्थ नाही आणि बापाच्या पेढे वाटण्याला काहीच अर्थ नाही. अरे काय तुम्हाला लहानाचं मोठं केलं असेल की एका क्षणामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्याला एकदम अगदी पूर्णविराम द्यायचा. ही खरंच अनादरणीय गोष्ट आहे आणि अतिशय धक्का देणारी गोष्ट आहे. इथून पुढच्या काळामध्ये ही परंपरा खंडितच व्हायला हवी आहे. कारण या सगळ्या पातळींवर अतिशय काळजीचा हा टप्पा आहे. माझ्या दृष्टीने अतिशय काळजीचा टप्पा आहे. आणि जर या टप्प्यातून जर आपण सही सलामत बाहेर नाही पडलो, पोरं जर एकमेकांना बोलायला नाही लागली, नुसतंच आपण म्हणतोय की गप्पा मारायला पाहिजेत, कुणीच कुणाला गप्पा मारायला तयार नाही, कुणी कुणाला बोलायला तयार नाही, फेसबुकवरच चालू आहे, वाढदिवस त्याच्यावर चालू आहेत, सगळ्या पोस्ट त्याच्यावरच चालू आहेत.
कोणीच कोणाला बोलायला तयार नाही. माझं मी असं म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजाला साक्षी ठेवून असं सांगेन की 1 महिना असा काढा, 1 महिन्याला 1 दिवस कुठेतरी ठरवा, निस्ता गप्पा मारत राहा. निस्ता गप्पा मारला तरी माणसं रिकामी होतील, मोकळी होतील, दो धबधब्यासारखं आतमधून वाहत राहतील. मात्र काय झालं की हे त्याला त्याचं ड्रेनेज जे आहे ते सगळं असं अडकून पडले, चोकअप झाले आणि त्याचा जो रस्ता आहे ना बाहेर निसरा होण्याचे मार्ग जे आहेत ना ते बंद झालेत. आणि निसरा होण्याचे मार्ग बंद झाल्यानंतर जेव्हा चोकअप होतो कडे एखादा ब्लॉकेज झाल्यानंतर अटॅक कसा येतो ना तशा पद्धतीचा हा सगळा घटना आहे. आणि म्हणून प्रसाद सारखा माणूस म्हणजे आपल्यातून निघून जावं हे आपल्या सगळ्यांसाठी चटका लावणारी गोष्ट आहे. मात्र त्या सगळ्या गोष्टींमध्ये कोणा ते भरून येणार नाही. आपण श्रद्धांजली अर्पण करू, आपण त्याच्यासाठी 2 शब्द आणि आर्थिक मदत करू, या सगळ्या गोष्टी 2-3 दिवसात संपून जातील. मात्र एक लक्षात ठेवा की एका पोराचा बाप आज या जगातून निघून गेलाय. ज्या पुरीला वाटत होतं की ज्या बापाच्या हस्ते माझं कन्यादान होणार आहे त्या पुरीचं स्वप्न त्या ठिकाणी चक्काचूर झाले. त्या पुरीचा बाप या जगातून निघून गेलाय. आणि जी आपल्या अस्तित्वाची नवऱ्याच्या अस्तित्वाची खून कपाळावर घेऊन मिरवत होती ना ती माऊली आज ती बिना कपाळाची झाली, तिच्या कपाळावरचं कुंकू पुसले. ह्या घटना ज्या आहेत ना तीव्र अशा बळाला चटका देणाऱ्या आहेत आणि चिंतनाकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. मला वाटतं की या सगळ्या गोष्टी आपण भावनिक पातळीवर बौद्धिक पातळीवर येऊन या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. कारण मागे बऱ्याचदा या घटना सातत्याने घडत होत्या, पुढे त्या सगळ्या गोष्टीची परंपरा सुरू होईल याच पद्धतीच्या अपेक्षा या ठिकाणी मी करतो. आणि पुण्यातल्या सगळ्या तरुणांना मी असं आवाहन करतो की एक दिवस असा ठेवा की ज्या दिवशी की नुसता एकच दिवस की जसं आपण अभिवादन करायला शिवजयंतीला एकत्र येतो, आपण बाबासाहेब आंबेडकर जयंतीला एकत्र येतो, आपण होळकर जयंतीला एकत्र येतो, बसवेश्वर जयंतीला एकत्र येतो, असाच एक दिवस असाच गप्पा मारायला एकत्र या आणि त्याचा एकदा वेगळा अनुभव घ्या. कारण या सगळ्या गोष्टी आता इतक्या गरजेच्या आहेत. कारण आपल्या बोटाला आता घटं पडलेत कमेंट्स करून आणि लाईक करून, आणि बोटाला पडलेली घटं जी आहेत ना ही घटं जी आहेत की तुमचं आयुष्य म्हणजे किती आखूड आहे हे दर्शवणारं आहे. आणि जर तुमच्या बोटाला घटं पडत असतील, तुमच्या मोबाईलमध्ये जर चपातीऐवजी भाकरीऐवजी सातत्याने मोबाईल असेल तर तुम्हाला गप्पांची गरज आहे, तुम्हाला माणसांची गरज आहे. आणि जर माणसांच्यापासून जर तुम्ही गर्दीत असून पण तुम्ही एकटे राहिला तर तुम्हाला अशाच पद्धतीच्या अंताला बळी जावं लागेल. आणि आज प्रसाद अतिशय इतका प्रामाणिक तरुण होता, इतका उत्तमपणे सेवा करायचा. तुळापूरला गेल्यानंतर त्यांनी 1000 वेळेला सांगितलं असेल की गुरुवारी तुम्ही तुळापूरला आलं पाहिजे, एकदा मी कसं काम करतोय बघितलं पाहिजे. मात्र मी तिथं जाण्याआधी हात तिकडे निघून गेला आणि जो कायमचा निघून गेला. आणि आता पुन्हा त्याची आणि आपल्या आयुष्यात भेट ही कधीही होणार नाही. मला वाटतं की ही वेळ अशा पद्धतीची पणावरी एवढी ज्या काही गोष्टी करायच्या त्या स्वसामर्थ्यावर केल्या पाहिजेत. आपलं स्वसमर्थन आपल्याला असलं पाहिजे, आपल्यात आत्मविश्वास आपली आत्मनिर्भरता ही इतकी मजबूत पाहिजे. अशा घटनांना टोकाला जाऊन निर्णय घेण्या इतपत आपण नाजूक जर राहिलो तर मला सांगा ना की आपण बाप म्हणायच्या लायकीचं नाही आहोत, आपण भाऊ म्हणायच्या लायकीचं नाही आहोत. कारण आपल्याकडं छत्रपतींचा इतिहास आणि विचार वारसा घेऊन जगणारे आपण सगळे आहोत, बाबासाहेबांचा विचार वारसा घेऊन जगणारे आहोत, छत्रपती शंभूराजांचा इतिहास आणि विचारांचा वारसा घेऊन जगणारे आहोत. आणि जर आपण असल्या महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेऊन जगणारे असो तर मला सांगा ना की स्वराज्याची स्थापना करताना प्रजेची काळजी करताना छत्रपती शिवाजी महाराज एका बाजूला लढत होते, दुसऱ्या बाजूला प्रजेची काळजी घेत होते, म्हणजे प्रजा त्यांना महत्त्वाचीच होती. तसं मला वाटतं की आपल्यासाठी सुद्धा कुटुंब महत्त्वाचं पाहिजे, सामाजिक कार्यात सुद्धा कुटुंबाला प्राधान्यात असलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीतून पुढे झाल्या पाहिजे. आणि असे टोकाचे निर्णय हे कमी होऊन माणूस माणसापर्यंत पोहोचावा एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आणि पुढे एकदा सगळ्यांच्या वतीनं मी प्रसादला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्या कुटुंबाला आपल्याला कशा पद्धतीने सहकार्य करता येईल यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्नशील आहोत. ज्या पद्धतीने आपल्याला काही मदत करता येईल त्या पद्धतीने आपण प्रयत्नशील आहोत. माझी उपस्थित असलेल्या सर्व मराठा सेवकांना, इतर समाजातील शिवभक्तांना, शिवशंभू भक्तांना विनंती आहे की प्रसाद देठे यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आपण रोख स्वरूपात आता मदत देऊ शकता. ज्यांना ऑनलाईन स्वरूपामध्ये मदत द्यायची आहे ते शुभम चव्हाण यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकलेला आहे, त्यांच्या नंबरवरती मदत करू शकता. त्याचबरोबर त्यांच्या मिसेसचा देखील एक QR कोड आहे, त्याच्यावर देखील मदत करू शकता. कसं असतं माहिती आहे का, ही भावनिकता मगाशी बऱ्याच जणांनी व्यक्त केले की लाईक कमेंट श्रद्धांजलीच्या मनापासूनच्या काही व्यक्ती, पण त्या कुटुंबाला आत्ता सगळ्यात महत्त्वाची गरज कुठली आहे तर आर्थिक गरज आहे. ह्या जखमा किंवा ही पोकळी कधीच भरून निघत नसते, पण ते कुटुंब उभं राहण्यासाठी शासन दरबारी तर आपण प्रयत्नशील राहू. पण आपलं कर्तव्य समजून, मदत म्हणून नाही पण आपलं कर्तव्य समजून ज्यांना काही मदत करायची आहे ज्यांना रोख स्वरूपात मदत करायची असेल ते आत्ता देऊ शकताय, ज्यांना ऑनलाईन स्वरूपात मदत करायची असेल ते देऊ शकताय. दुपारपासून बऱ्याच जणांनी मदत केली आहे, म्हणजे कर्तव्य समजून आपली जबाबदारी स्वीकारली आहे. त्या पद्धतीने सर्वांनी सहकार्य करावं. आपण झालेल्या गोष्टीला बदलू शकत नाही, पण झालेल्या गोष्टीला कुठंतरी आपण आपली जबाबदारी स्वीकारून काहीतरी
त्या गोष्टीला मदत म्हणून आपण सहकार्य करू शकतो, एवढीच या निमित्तानं भावना व्यक्त करतो. सर्वांच्या मते एकच मनामध्ये आज संकल्प तयार करा की छत्रपती शिवचरणी आपण उपस्थित आहोत. आपल्या सोबतच्या आणि आपल्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला कधीच आत्महत्याच्या वळणाकडे जाण्यासाठी आपण कसं रोखू शकतो, हेच छत्रपती शिवचरणी प्रार्थना करा. आणि प्रसाद देटेंना श्रद्धांजली वाहत असताना आपल्या मनामध्ये कुठंतरी खून गाठ बांधा की आपला मित्रपरिवार असेल, कुटुंबातले सदस्य असतील, नातेवाईक असतील, त्यांच्या अडीअडचणीमध्ये ज्या काही शक्य गोष्टी आहेत त्यासाठी आपण सहकार्य करू. या निमित्तानं श्रद्धांजली वाहत असताना सगळ्यांच्या वतीनं एवढीच भावना व्यक्त करतो की येणाऱ्या काळामध्ये कुठल्याच समाजातील समाज बांधवाची आत्महत्या होऊ नये, अशा प्रकारची घटना कुठल्याच परिवारावर अशा पद्धतीचं दुःख येऊ नये. त्यांच्या सर्व परिवाराच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. सर्वांना विनंती आहे की आपले मोबाईल सायलेंट करा, आपल्या पायातली चप्पल काढा आणि 2 मिनिटं आपण प्रसाद देटे यांना श्रद्धांजली वाहू आणि कार्यक्रम संपवू. सावधान.